कमाल करते हैं हमसे जलने वाले लोग। महफिल खुद की सजाते हैं और चर्चे हमारे करते हैं. म्हणजे बऱ्याच ग्रुप्सवर सध्या फक्त मशाल आणि शरद पाटील यांची चर्चा सुरू आहे. ग्रुप त्यांचे आहेत, विचारमंच त्यांचा आहे, मात्र त्या ग्रुपवर चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त शरद पाटीलची. काही लोक मला स्क्रीनशॉट पाठवतात आणि सांगतात तुमच्याबद्दल असं असं बोललं जातं. मित्रांनो, तुम्ही माझे हितचिंतक असाल, तुम्ही माझे शत्रू असाल, कुणीही असाल, एक विनंती करतो, असे कुठलेही स्क्रीनशॉट मला पाठवू नका, कारण गोत्यामध्ये तुम्ही याल. मी आजच सायबर सेलकडे एक तक्रार करायला गेलो आणि सांगितलं की ही अशी अशी पोस्ट माझ्या बाबतीत लिहिलेली आहे, मला गुन्हा दाखल करायचा आहे. त्यांनी सगळी तयारी केली आणि त्यांनी सांगितलं की ज्यांनी ही पोस्ट केली, पहिल्यांदा लिहिले तो हा आहे आणि त्याच्यानंतर एवढ्या एवढ्या लोकांनी ती फॉरवर्ड केलेली आहे. जे पोस्ट करणारा एक आणि त्या फॉरवर्ड करणारे अनेक, या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतील. सांगितलं सगळ्यांवर झाले पाहिजेत, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. म्हणूनच तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरनं ती पोस्ट फॉरवर्ड करत असाल, मला जर पाठवत असाल आणि मी जर गुन्हा दाखल करायला गेलो, मी तक्रार करायला गेलो, तर तुमच्यावरही तो गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण तुम्ही ती पोस्ट फॉरवर्ड करून बदनामी केली. माझ्यावर पोलिसांचं लक्ष आहे, मोठमोठ्या राजकारण्यांचं लक्ष आहे. मला एका मोठ्या राजकीय नेत्याने सांगितलं होतं की गोपनीय अहवाल वेगळे आहेत, तुला पोलीस संरक्षण पाहिजे का, तर एक अर्ज कर. मी सांगितलं पोलीस संरक्षणाची गरज नाहीये. 35 वर्ष पत्रकारिता करतोय. जी खरी लोक असतात ती कधीही पोलीस संरक्षण घेऊन फिरत नाहीत आणि मला त्याची आवश्यकता नाहीये. मी सगळ्या हल्ल्यांना तोंड द्यायची माझी तयारी असते, मी तयारीत असतो, त्यामुळे तशी काही मला आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे माझ्यावर या सगळ्यांचं लक्ष असल्याने तुम्ही माझ्याशी काय बोलता, तुम्ही माझ्याकडे काय पाठवता, या सगळ्याची नोंद होते. तुम्ही जर हितचिंतक असाल किंवा लावालावी करण्यासाठी काही मेसेज पाठवत असाल, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्याचं कारण असं आहे की माझीच मोठी यंत्रणा आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये आमची माणसं आहेत आणि प्रत्येक ग्रुप हा तपासला जातोय. जेवढे मोबाईल्स नंबर्स आहेत माझ्याकडे, आमची मशाल मीडिया हाऊस असल्याने ती एजन्सीज आहे, म्हणजे मीडिया हाऊस आहे, आम्ही सर्वे करतोय गेली अनेक वर्ष. त्यामुळे अनेकांचे नंबर्स आहेत, अनेकांच्या ग्रुपवर काय चालतं त्याची आम्ही दखल घेतो. त्याच्यावर चर्चा कशी चालते, त्या चर्चेनुसार आम्ही अनुमान काढतो की हा ग्रुप कोणाच्या बरोबर आहे, ही लोक कोणाच्या बरोबर आहेत, हा कोणता विचार मांडतोय. ती एक आमची सर्वेची एक वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळे नंबर्स, म्हणजे साधारणतः एका लोकसभा मतदारसंघामध्ये जर 22 लाख मतदार असतील, त्याच्यापैकी किमान 3 लाख नंबर हे आलटून पालटून वेगवेगळ्या पद्धतीने ते चेक केले जातात. त्यांनी कोणता विचार मांडलाय आणि त्या विचारानुसार तो सर्वे केला जातो. मी एकटाच करतो अशातला भाग नाहीये, अशा अनेक एजन्सीज आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठ्या राजकीय एजन्सीज आहेत, IB वाले चेक करतायत, CID वाले चेक करतायत, पोलिसांच्या गोपनीय शाखा चेक करते, SIT चेक करते, हे सगळे चेक करतात. त्याच्यामुळं ते स्क्रीनशॉट एकमेकांना पाठवू नका. काही उपयोग त्याचा नसतो, काही कोणावर परिणाम होत नसतो. व्हॉट्सअपवर केलेली चर्चा, ही चर्चा त्या ग्रुप पुरतीच मर्यादित राहते, फारशी कोणी दखल घेत नाही. आणि जे दखल घेतात ते थेट गुन्हे नोंदवतात, कारवाई होते आणि त्याच्यानंतर अवस्था ही अत्यंत वाईट होते. म्हणून विनंती करतो की तुम्ही मला हे असे पाठवू नका, आणि हे होणं गरजेचं आहे, ही चर्चा होणं गरजेचं आहे. ही चर्चा झाली तरच चॅनल फेमस होतोय, तरच वृत्तपत्र फेमस होतंय. फक्त एक मात्र करा, त्यांनी जे लिहिलेलं असेल ते खरं आहे का खोटं आहे हे तुम्हीच तपासा. खरं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने रिॲक्ट व्हा, खोटं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचा निर्णय तिथे नोंदवा. कारण जी लोक खरी बोलतात तीच लोक आपलं अस्तित्व निर्माण करतात. बाकीचे फक्त हुजरेगिरी करतात, लाचारी करतात, कोणाला ते खुश करण्यासाठी ते करतात, त्याच्यामुळे ते दखल देत नाही. आजचा विषय असा आहे
की निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे त्यांना उघडं करणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणूक जी आहे ही आता संपलेली आहे. या वर्षाची निवडणूक ही चांगलीच रंगली, कारण उमेदवार सगळे बलाढ्य होते, धनाढ्य होते, त्यामुळे अक्षरशः पैशांचा पाऊस पडला. मात्र हा जो पाऊस आहे ना, तो मोठ्या तळावांमध्ये साठवला गेला, तो खाली झिरपलाच नाही. अनेक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत घेतली, उन्हातानात ते फिरले, घरी कधी गेले नाहीत, बायका पोरांकडे बघितलं नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार निवडून यावा म्हणून जीवाचं रान केलं. तर त्या कार्यकर्त्यांना काहीही मिळालेलं नाही. मात्र याच उमेदवारांच्या नावावर खोट्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रचंड लुटमार केली. म्हणजे खऱ्या कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या कामासाठी, उमेदवार आपला जिंकून येण्यासाठी खूप काही केलं आणि त्यांना सगळ्यांना ग्राउंड रिपोर्ट माहिती आहे. जे जे घडलंय ते सर्व काही ह्या खालच्या थरावरील कार्यकर्त्यांना माहित आहे. आणि म्हणून त्यांचं जर उमेदवारावर प्रेम असेल तर त्या उमेदवाराला हे सगळं सांगितलं पाहिजे, किंबहुना ते जगजाहीर केलं पाहिजे. तरच निवडणुकीतील पैसे खाण्याचा हा जो काही उद्योग आहे तो कमी होईल आणि तुम्ही जी मेहनत करताय, खरे कार्यकर्ते जी मेहनत करताय, त्याला खऱ्या अर्थाने फळ मिळेल. त्यासाठी एकच काम करायचं, तुमच्या उमेदवाराला तुमचं जर त्याच्यावर प्रेम असेल तर त्याला जाऊन खरं खरं सांगायचं. एक तर ते लिहून पाठवायचं, एक तर रेकॉर्ड करून पाठवायचं, किंवा प्रत्यक्ष भेटून त्याला ती माहिती द्यायची, म्हणजे त्याचे डोळे उघडतील. कारण मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये खूप काही वेगळं घडलेलं आहे. पैसे घेतले, सगळं काही केलं आणि प्रचार दुसऱ्याचाच केला. आणि हे खालच्या कार्यकर्त्यांना माहित असतं की आपल्याला काय सांगितलंय, आपल्या उमेदवाराच्या विरोधात कसा प्रचार झालाय. मग तो उमेदवाराकडे पोहोचत नाही. कारण उमेदवाराचे जे समर्थक असतात, उमेदवाराच्या भोवती जे हुजरे असतात, जी लाचार मंडळी असते, जे भाट असतात, ही सगळी मंडळी ही त्यांच्या पद्धतीने त्याचे कान भरत असतात. आणि म्हणून आपण खरं सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी अजिबात घाबरायचं. म्हणजे आपण काय विचार करतो की जर मी याचं नाव सांगितलं तर हा उगीच रागून बसेल, भांडण करेल, वाद करेल, मारेल, झोडेल, अनेक गोष्टी आपल्याला होतात आणि शांत बसतो. जेव्हा सत्य बोलणारी लोक गप्प बसतात ना, तेव्हा खोट्यांचं फावतं. या खोट्यांना उघड्यावर आणायचं असेल तर आपण खरं बोललं पाहिजे. या लोकांचा भ्रष्टाचार हा थांबवला पाहिजे. आणि म्हणून खोट्या लोकांना कधीच घाबरायचं नाही. जी खोटी लोक आहेत त्यांनी आपल्याला घाबरलं पाहिजे, कारण त्यांची प्रकरण आपण कधीही बाहेर काढू शकतो, ते आपलं कोणतेही प्रकरण बाहेर काढू शकत नाही. आणि उमेदवारालाही जर खरं सांगितलं तर उमेदवाराला वाटतं हा माणूस सच्चा आहे, कारण उमेदवार लगेच चौकशी करेल. 4 जून नंतर सगळंच उघड होणार आहे. पण कोणी पाडलं, का पाडलं, त्याच्यासाठी साफ साफ म्हणून कोणावर तरी अगदी ती दोरी थोपटण्यासारखा प्रकार होतो, कोणावर तरी खापर फोडलं जातं. पण प्रत्यक्षात काय झालंय हे ग्राउंडवरच्या, बूथवरच्या कार्यकर्त्याला माहीत असतं. आणि म्हणून 4 जून पर्यंत आपल्या उमेदवाराकडे ह्या सगळ्या गोष्टी पाठवायच्या आहेत. जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनी सच्चाई ही कायमस्वरूपी मांडलीच पाहिजे. जो डर गया वो मर गया. आणि म्हणून घाबरून जगू नका. आपल्या उमेदवाराला आपणच सावध करा. कुणी पैसे वाटले, कुणी पैसे घेतले, कुणी पैसे घेऊन दुसऱ्याचं काम केलं. म्हणजे अशा अनेक गोष्टी घडल्यात की पैसे एका उमेदवाराचे, काम दुसऱ्याचं केलंय. एका एका कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी, पुढाऱ्यांनी सगळ्या पक्षांकडून पैसे घेतलेत. मात्र काम त्याला वाटलं त्याचंच केलेलं आहे. बूथ कोणी लावलेले नाहीत. बूथवर कोणाचे पैसे पोहोचले नाहीत, तर किती पैसे पोहोचले त्याची पोलखोल केली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जर निर्भीड असाल, तुम्ही सच्चे असाल, तुमचं जर तुमच्या उमेदवारावर प्रेम असेल, तर सगळी सच्चाई ही मांडली पाहिजे, त्याच्यापर्यंत गेली पाहिजे. कारण त्यालाही जिंकण्याची आशा होती, तोही जिंकणार होता. मात्र झालेल्या गद्दारीमुळे त्याची हार झालेली असते. आणि जे जिंकलेले असतात त्यांनाही खूप मोठा फटका बसलेला असतो. त्यांच्याशी ह्या लोकांनी गद्दारी केलेली असते. त्याच्यामुळे जिंकणारे आणि हरणारे कुठलेही उमेदवार असेल, शेवटी जिंकणारा एकच असतो. या सगळ्यांची पोलखोल सच्च्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. तर निवडणुकीमध्ये
पारदर्शकता येईल आणि हा जो मत विकत घेण्याचा जो परिणाम आहे ना, तो प्रकार काही अंशी थांबेल. कारण ते लोकांना कळतं, लोक सांगतात, आमच्या बूथवर एवढे पैसे आले आणि एवढे खाल्ले, हे सगळ्यांना माहित असतं. गाव लेवलला या सगळ्या गोष्टींच्या चर्चा होतात आणि म्हणूनच उमेदवारावर प्रेम करणाऱ्यांनी आणि खऱ्या अर्थाने उमेदवाराचं काम करणाऱ्यांनी खोट्या कार्यकर्त्यांची पोलखोल ही केलीच पाहिजे, त्यांना उघडं केलंच पाहिजे. तरच तुम्ही उमेदवाराचे खरे समर्थक आणि सच्चे कार्यकर्ते.